आज एक मनाला सुन्न करणारी घटना घडली। तुम्हाला तर माहीतच असेल, सोशल मीडियावरती, टी व्हीवरती, सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरती एकच वार्ता दिसून येते। मनाला काळजाला भेद करणारी घटना घडली आज। महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं विमान क्रॅश होऊन दुर्दैवी अंत झाला। ही होत असताना सर्व समाज माध्यमांमध्ये दुखवटा पाळला गेला। खरं तर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा होते, पण जनसामान्यांच्या मनामध्ये ते मुख्यमंत्री असल्यासारखं काम करत होते। सुस्पष्ट वक्ता नेता, प्रशासनावर दाब असणारा आणि गोरगरीब जनतेवरती जमिनीवरती राहून काम करणारा तो नेता होता। त्यांनी सहकार क्षेत्रामध्ये खूप, औद्योगिक क्षेत्रामध्ये भरपूर अशा पद्धतीची सर्वात मोठी कामं त्यांनी केली। गोरगरीब जनतेला, सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याची भूमिका केली। त्यामध्ये त्यांनी सामाजिक सलोखा राखला। समाजामध्ये कधीही तेढ निर्माण होऊ दिला नाही। एक राजकारणी कसा असतो, एक नेता कसा असतो, ही दाखवून देण्याचं काम ही आता आपण त्यांना स्वर्गीय म्हणतोय। अजितदादा पवार यांचा दुर्दैवी अंत म्हणजे मनाला भेद आणि छेद करणारा अंत झाला। खूप वाईट वाटते, खूप बोलण्याची इच्छा आहे, परंतु मन सुन्न झाले। त्यामुळे ते तुम्ही तर सोशल मीडियावरती बघतायच काय घटना घडल्यात, काय झालं, कोणी प्रत्यारोप करतंय, कोणी काय म्हणतंय, कोण म्हणतंय घातपात झाला, नक्की काय झालं दैव जाणो। परंतु अजितदादा हा म्हटलं की प्रशासनावरती दाब असणारा, एका फोनवरती काम होणार आणि होत असलं तर हो म्हणणारा, नाही होत असलं तर नाही म्हणणारा नेता म्हणजे अजितदादा। धन्यवाद। त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली।